त्याप्रमाणे आज आता आपण पुन्हा एक एक्झाम्पल घेऊ आणि त्याबरोबर आपण मोबाईल नंबरचे ग्रीड तयार करू आणि त्यानंतर आपण त्याच्या बरोबरीने जे जे नंबर्स येतात, मग मल्टिपल नंबर्स येत असतील किंवा काही नंबर मिसिंग असतील, तर ते मिसिंग नंबर कसे असतात ते आपण बघणार आहे. आणि त्याचे पण काही थ्रेड्स असतात, काही वैशिष्ट्य असतात त्या नंबर्सचे. तर ते नंबर्स काय सांगतात त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या मोबाईल नंबर बद्दल हे आपण बघू. तर आता मी आधी एक स्क्रीन शेअर करते. ओके, स्क्रीन दिसते ना आता सर्वांना? ओके. तर आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. मी इथेच जर तुम्हाला आता एक हे करू शकते. आपण एक्झाम्पल घेऊ. आपण स्क्रीन सर्वांना दिसते ना? फॉर एक्झाम्पल आपण दिसतंय एक दिसतंय. नंबर, ओके, आता आपण एक नंबर घेतला की 98. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊ आपण की 9876543210 असा काहीतरी नंबर असेल. ओके, तर आता हा नंबर आपण घेतला. आता आपण काल मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं की आधी तो जो नंबर आहे त्याची आपण आधी टोटल करायची, म्हणजे त्याची सर्वांची टोटल ऍडिशन करायची आणि ऍडिशन केल्यावर त्याचा काहीतरी रूट नंबर येणार आहे हे आपण बघितलं. मग रूट नंबर म्हणजे काहीतरी 2 आकडी नंबर आला असेल तर त्या 2 आकडी नंबरचं आपण सिंगल डिजिट मध्ये त्याला कन्वर्ट केलं आणि तो त्या मोबाईल नंबरचा रूट नंबर झाला. तर तुमच्या जवळ आता सर्वांजवळ पेन पेन्सिल असेल किंवा मागच्या लेक्चरला तुम्ही ज्या नोट्स काढल्या ते थोडेसे बघायचं आहे, म्हणजे रूट नंबर काय तो कळेल. तर फॉर एक्झाम्पल ह्या मोबाईल नंबरचा एक रूट नंबर आला. तो आपण बघू तो किती आला. तर तो आला साधारण 9+8+6+7+5+4+3+2+1 हा असा काहीतरी नंबर आला. तर याची आपण टोटल केल्यावर आला होता 45 फॉर एक्झाम्पल. पण हा आला 2 डिजिट नंबर. तर आता ह्या 2 डिजिट नंबरला सुद्धा आपल्याला सिंगल डिजिट मध्ये कन्वर्ट करायचं आणि तो नंबर जवळपास येतो 9. तर ह्या मोबाईल नंबरचा रूट नंबर काय आला? 9. ओके, कळलं? आता आपण एक एक्झाम्पल घेतला. आता मी इथे काही जन्मतारीख घेत नाहीये, म्हणजे मी काही ड्रायव्हर नंबर किंवा कंडक्टर नंबर असं काही आता मी एक्झाम्पल मध्ये घेत नाही. पण आता असं लक्षात आलं की आता याची आपल्याला कंजंक्शन पेअर तयार करायची आहे. त्याआधी आपण याची ग्रीड तयार करून घेऊ. ग्रीड तयार करायची म्हणजे काय करायचं? ग्रीड तयार करताना आपण एक समजा आपण एक टेबल 3x3चा तुम्ही मागच्या लेक्चरला बघितलं असेल की ग्रीड तयार करतो म्हणजे फॉर एक्झाम्पल हा 3x3चा एक टेबल तयार होतो. आणि ग्रीड कशी होती तर एक आपण घेतला 3 स्टँडर्ड असतो, त्यानंतर 1, त्यानंतर 9. हा हे फिक्स असतात, हे कधीच बदलत नाही. जसं मी सांगितलं की कुंडलीमध्ये जशी 12 घर असतात त्याचप्रमाणे ही वैदिक ग्रीड, मोबाईलची ही वैदिक ग्रीड असते, ही कधीच बदलणार नाही. हे नंबर आहे तसेच असणारे, हे चेंज होत नसतात. ते याप्रमाणे ही त्या मोबाईल नंबरची एक ग्रीड तयार झाली. ओके, ग्रीड दिसते सर्वांना किंवा मी याला थोडं बोल्ड करते. ओके, ही ग्रीड जी झाली ही आता फिक्स असणार आहे. ओके, ही ग्रीड दिसते सर्वांना स्क्रीन मध्ये? हो मॅम. ओके, आता आपण ह्या ग्रीडला काय केलं, ह्या ग्रीड मध्ये असे सेम ग्रीड आपण ह्या वर्षा जो मोबाईल नंबर होता 9876543210 या नंबरला सुद्धा आपण ह्या ग्रीड मध्ये टाकतोय. पण त्याआधी रूल काय होता? हा झाला फर्स्ट रूल, म्हणजे काय की मोबाईल नंबरचा रूट नंबर काढायचा. ओके, म्हणजे सिंगल डिजिट मध्ये कन्वर्ट केलं. दुसरा रूल काय होता? आपण आता मी रूल वाईज लिहिते म्हणजे तुम्हाला एक एक कळेल. आता रूल नंबर 2 काय होता की आपण त्याची ग्रीड तयार करायची. तर रूल नंबर 2 मध्ये आपण ग्रीड तयार करताना जो मोबाईल नंबर आहे त्यामध्ये जर 0 आले
तर ते 0 आपण काय करायचे, त्याच्या आधीचा जो काही नंबर असेल तो नंबर त्या 0ची जागा घेणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल हा जो नंबर होता 9876543221 आणि हा होता 0, तर हा 0 आला. या 0ची जागा कोण घेईल, तर 0च्या आधीचा जो कोणी नंबर असेल तो त्या 0ची जागा घेतो. म्हणजेच नवा मोबाईल नंबर काय झाला, तुमचा नवा नंबर तो झाला 9876543211 असा झाला. ओके, हा झाला आपला रूल नंबर 2 प्रमाणे आपण त्याला मोबाईल नंबरला मॉडिफाय केलं. ओके, आता ह्या मोबाईल नंबर जो मॉडिफाईड मोबाईल नंबर झाला त्याला आता आपल्याला ग्रीड मध्ये टाकायचे. मग आपण आता ग्रीड मध्ये पुन्हा टाकू. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही जी ग्रीड होती हिला मी आता त्याच्यामध्ये ते नंबर टाकले. फॉर एक्झाम्पल आता 9 हा झाला 9 जागेवर आला, त्यानंतर 8 च्या जागेवर आला, 7 च्या जागेवर आला, 6 आला, 5 आला, 4 आला, 3 आला, 2 आला आणि अजून ऍडिशनल अजून एक नंबर कुठला आला, तर 1 आला. म्हणजे आता ही ह्या मोबाईल नंबरची ग्रीड तयार झाली. ओके, दिसते सर्वांना स्क्रीनवर? सर्वांना नवीन ग्रीड तयार झालेली दिसते ना आता? आवाज येतोय ना माझा? येस येस कंटिन्यू. ओके, व्हेरी गुड. आता फॉर एक्झाम्पल आता तुम्ही एखादा दुसरा नंबर, बर याच एक्झाम्पल पुढे घेऊ, मी आता कंटिन्यू करते, मग आपण परत नवीन मोबाईल नंबरकडे जाऊ. आता हे जे काही नंबर दाखवतं ह्या मोबाईल नंबर मध्ये आपल्या ह्या ग्रीड मध्ये काहीतरी नंबर्स दिसतात. 3, 6, 2, 11, 7, 8, 9, 5, 4 हे काहीतरी नंबर दिसतात. या नंबरवरून ह्या व्यक्तीचा म्हणजे हा मोबाईल नंबर ज्या कोणी व्यक्तीचा असेल त्याचे स्पेसिफिकेशन दिसतात, त्याची आयडेंटिटी कळते, त्याचे थ्रेड्स आपल्याला कळतात. मग याच्यामध्ये जसं मी सांगितलं की आता याच्यामुळे आता ह्या मोबाईल नंबरच्या ग्रीडमुळे आपण बघू शकतो की ती व्यक्ती कशी असू शकते. तर आपण बघितलं आता रूल काय असणार आहे, हा जो नंबर आहे हा युनिक नंबर आहे. ओके, हा युनिक नंबर आहे, हा तर कधीच कोणाकडे कदाचित नसणार आहे, कारण सिंगल डिजिट नंबर किंवा एवढे फुल नंबर असलेला नंबर मोबाईल नंबर तर अवेलेबल होणारच नाही. पण जर लकीली तो झालाच तर त्यानंतर आपण काय बघत असतो की ती व्यक्ती कशी असणार आहे. तर त्या व्यक्तीमध्ये म्हणजे जी मोबाईल नंबरचे थ्रेड्स आहे ते कसे असतात की मोबाईल नंबरमध्ये अनेक संख्या, जर एखादी संख्या दोनदा पुनरावृत्ती झाली म्हणजे एखाद्या नंबरचे डबल टाइम म्हणजे 2 टाइम्स तो दिसला तर तो चांगला समजला जातो. ओके, म्हणजे 2 वेळा त्याची व्हायब्रेशन आले तर तो चांगला, पण दोनापेक्षा जर त्याची जास्त वेळा व्हायब्रेशन आले, तो नंबर जास्त वेळा दिसला तर तो नंबर त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीच्या मोबाईल नंबर मध्ये तो चांगला मानत नाही. म्हणजे तो नंबर त्याची एनर्जी जास्त होऊन गेल्यामुळे कदाचित त्या व्यक्तीला तो सूट होणार नाही किंवा त्याचा कुठे ना कुठे काहीतरी त्रास होणार. फॉर एक्झाम्पल आता जसं 11 नंबर आला तर 11 तसा आल्याबरोबर ती व्यक्ती कशी असते तर तिला फुल ऑफ ऍटिट्यूड, म्हणजे ती व्यक्ती ऍटिट्यूड वाईज असेल, कारण सूर्य आला ना 11 म्हणजे 1 नंबर आपण बघितला लास्ट लेक्चरला की 1 नंबर हा कोणाचा असणार आहे, सूर्याचा. तर मग 1 नंबर सूर्याचा आल्यामुळे डबल 2 वेळा सूर्य आल्यामुळे ती व्यक्ती थोडी हायली ऍटिट्यूड असेल किंवा ती व्यक्ती जी बरोबर म्हणजे ती जी करते ती बरोबर आहे हेच ती सांगणार असते, किंवा तिला लिडरशिप करायला आवडते किंवा तिला म्हणजे लिडरशिप घ्यायला आवडेल किंवा लीड घ्यायला आवडतो किंवा ती व्यक्ती एक ऑथॉरिटी घेणारी असते. ओके, तर अशा प्रमाणे त्या व्यक्तीचे आपण आयडेंटिटी सांगू शकतो. बाकी तर सिंगल डिजिट नंबर आहे त्यामुळे एवढं खास काही त्या नंबर मधून कळणार नाही. पण आता समजा आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊ, इथेच चेंज करते मी आता. फॉर एक्झाम्पल आता दुसरा नंबर घेतला 98, नंतर मी अजून टाकला 88, त्यानंतर इथे परत एक 5 ऍड करते, 1 2 3 4 5. आता हे बाकीचे मी झाले 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, आता हा नंबर तयार केला 98. ओके, 88765543 हा कोणाचा तरी नंबर असणार आहे. तर आता आपण याचा रूट नंबर तुम्ही काढून घ्याल. आता रूट नंबर ऍज सच मला याची एवढी गरज नाही, पण मी तो नंतर रूट नंबर आपण त्याचे अजून जेवढे डिटेल शिफ्ट करू, त्याचा आयडेंटिटी बघू, त्याचे थ्रेड्स बघू, तेव्हा आपल्याला रूट नंबर लागतो. तर आता मी तात्पुरता रूट नंबर तुम्ही पण काढा, आपण आज आपण प्रॅक्टिसच घेतोय. तर रूट नंबर काढू आधी ह्या मोबाईल नंबरचा. 9 + 8 + 8 + 8 + 7
+6 +5 +5 +4 +3 असा काहीतरी आला. तर याचा रूट नंबर आला, जी टोटल आली ती आली 63. ओके, किती आली 63. अगेन 63 हा 2 डिजिट नंबर आहे. 2 डिजिट नंबर आल्यामुळे आपल्याला त्याला सिंगल डिजिट मध्ये कन्वर्ट करायचंय आणि मग आपण त्याला सिंगल डिजिट मध्ये केला, तो आला 9. ओके, मग आता ह्याच नंबरला आता बघा, लकीली ह्या डिजिट मध्ये झिरोच नाहीये. बरं, मी ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल आपण झिरोचं घेऊ. तर आता झिरो नसल्यामुळे हाच नंबर सेम ऍज इट इज आपण ग्रीड मध्ये टाकणार आहे. ठीक आहे, तर आता मी हाच नंबर परत इकडे ग्रीड मध्ये टाकते. आता ग्रीड मध्ये टाकल्यावर हा नंबर कसा दिसेल बघा. 9 किती वेळा आहे, एकदाच आहे. ओके, 8 किती टाइम आहे, 1 2 3, 3 वेळा 8 आलेला आहे, म्हणून आपण त्याला ऍड केलं. 7 एकदाच आलेला आहे, 6 पण एकदाच आलाय, 5 किती वेळा आलाय, 2 टाइम्स आलेला आहे, आणि 4 आलेला आहे, आणि 3 आलाय. तर याच्यामध्ये मिसिंग नंबर कोण आहे, 2 मिसिंग आहे, 1 1 मिसिंग आहे, ते घ्यायचेच नाही. जे मिसिंग आहे, जे नंबरच नसणारे ते आपण ऍड कर, म्हणजे ते आपण ग्रीड मध्ये टाकणारच नाही. याचाच अर्थ ते नंबर काय झाले, मिसिंग झाले. ओके, तर आता बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे झाले आपले ह्या नंबरची ग्रीड. हा जो नंबर होता 9 8 8 8 7 6 5 5 4 3, हा जो काही नंबर होता याची ही ग्रीड तयार झाली. आता याच्यामध्ये मिसिंग नंबर कोण कोण असणार आहे, तर मिसिंग नंबर आहे 1 आणि 2. ओके, आता 1 आणि 2 नंबर याची मिसिंग आहे. 1 नंबर कोणाचं मिसिंग आहे, 1 नंबर कोणाला दिलेला आहे, सूर्यासाठी, आणि 2 नंबर कोणासाठी असतो, तर आपण बघितलं चंद्रासाठी. तर आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं की मिसिंग नंबर म्हणजे लॅक्युना, थोडक्यात त्या व्यक्तीकडे 1 आणि 2 नंबर नसल्यामुळे काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा काय काय लॅक्युना होऊ शकतो. तर मागच्या स्लाइड मध्ये आपण 5 मिनिटांनी ती पण ओपन करू. पण आता इकडे मल्टिपल नंबर बघा, मल्टिपल नंबर कोण कोण आले, तर मल्टिपल नंबर आले 5 5 आणि आला 888. तर आता मल्टिपल नंबर आपण फोकस करणारे 3 6 7 9 4 हे आपल्यासाठी सिंगल डिजिट असल्यामुळे त्याच्याबद्दल एवढा विचार नाही केला तरी चालणार आहे. पण आता इथे 888 आणि 55, 888 आणि 55 काय सांगतं आपल्याला, तर इथे बघा 888 मध्ये काय सांगतो की हा व्यक्ती संवादात अतिशय हुशार असणार आहे, म्हणजे तो कम्युनिकेशन एकदम छान करणारा असणार आहे. हा नंबर ज्याचा कोणाचा असेल तर ती व्यक्ती बोलण्यामध्ये कम्युनिकेशन छान करेल, किंवा त्याला बोलण्याची कला असणार आहे, त्याच्याकडे मल्टी लँग्वेजेस, म्हणजे त्याला एक किंवा दोन किंवा दोन पेक्षा जास्त लँग्वेज तो बोलू शकतो, असं पण असणार आहे. पण मल्टिपल 8 आल्यामुळे तिथे काय होणार आहे, तर मल्टिपल 8 आल्यामुळे ती व्यक्ती काय करते, तर त्याचं म्हणजे तो व्यक्तीच्या ओळखी बघा, आता इथे मी ऍड नाही केलं हे, त्या व्यक्तीच्या ओळखी हायर ऑथॉरिटीशी असतात. 8 असलेली व्यक्ती, 888 असलेल्या व्यक्तींच्या ओळखी मोठ्या पदावरच्या किंवा मोठ्या किंवा अशा काही लोकांची ओळखी असतात. पण तिथे त्यांना कुठेतरी मानहानी ही ठरलेलीच असते. 888 आलेल्या व्यक्तींना मानहानी होत असते. मग आता अजून दुसरं काय असतं, 888 किंवा मोर दॅन 8 नंबर आलेल्या व्यक्तींना कुठेतरी पायाचा त्रास होत असतो. त्यांच्या आयुष्यामध्ये एकदा तरी पायाला काहीतरी इजा झालेली असते किंवा पायाचा प्रॉब्लेम येतो. तर आपण ते पुढे अजून बघणार आहे मेडिकल वाईज पण, आणि नंबर वाढत गेल्यावर काय काय अडचणी येतील. तर इथपर्यंत आपण ह्या नंबरचं बघितलं. आता फॉर एक्झाम्पल अजून तिसरं एक एक्झाम्पल घेते. आपण आता दुसरा अजून चेंज करू. आता फॉर एक्झाम्पल इथे मी 0 टाकते. 6 रिप्लेस केला, 0 टाकला, परत 3 रिप्लेस केला आणि मी ते 0 टाकला. आता असा काहीतरी नंबर आला 9. अजून आपण ना दुसरा इथे 2 टाकून घेऊ, चला 2 टाकला. ओके, तर आता नंबर आला 9828705540, हा नंबर आला. ओके, आता बरं ठीक आहे, लास्ट एक्झाम्पल मध्ये आपण 9 हा त्याचा रूट नंबर पण आला होता ना. मग आता इथे गुपित एक नंबर सुद्धा आपण इथे जर ऍड केला असता 9, तर ही व्यक्ती अजून ऍटिट्यूड तर होताच, म्हणजे ह्या व्यक्तीमध्ये मंगळ म्हणजे 9 9 आल्यामुळे ही व्यक्ती थोडीशी रागीट होणार आहे, किंवा इथे जर ऐकलं नाही तर ही थोडीशी म्हणजे थोडासा इगो प्रॉब्लेम होत असतो. पण हा 9 आपण केव्हा यूज करत असतो, एकदम लास्टला, म्हणजे अजून डिटेल डेप्थ मध्ये आपण जाऊ तेव्हा आपण त्याचा रूट नंबर बघणार असतो. पण आता ऍज सच अशी गरज नाहीये. आता ह्या एक्झाम्पल आपण आता याचं घेऊ की हा जो नंबर होता
या नंबरचा आता 0 रिप्लेस करून आपला रूल काय सांगितला की 0 रिप्लेस करायचा आणि 0च्या आधीचा जो काही नंबर होता तो आपल्याला तिथे टाकायचा आहे ना. तर आता नंबर कसा होईल बघा, 982877. ओके, कळलं? 77 का बरं घेतला, कारण 0च्या आधी कोण नंबर होता, 7, म्हणून आपण टाकला 7. मग टाकला 55 आणि मग आला 4 आणि परत तो 0 रिप्लेस होईल आणि 0च्या जागेवर येईल 4. म्हणजे नवा नंबर तुमचा काय तयार झाला, 9828775544 हा झाला तयार. ओके, कळतं इथपर्यंत? सर्वांना कळतंय ना, का घाई होते? ओके. आता ठीक हा आहे. नंबर आपण ग्रीड मध्ये टाकू. आता हा नंबर आपण जेव्हा ग्रीड मध्ये टाकू तेव्हा काय तर रिप्लेस, बघा रिप्लेस कोण झाला, 3 नंबरच नाही त्याला रिप्लेस केलं. त्यानंतर 9 आहे ऑलरेडी. 8 किती टाइम आहे, 2 टाइम 8 आहे, म्हणून आपण 2 वेळा घेतला. आता इथे कोण ऍड झाला, 2 ऍड झाला, म्हणून आला 2. त्यानंतर 8 आला, 7 7 2 टाइम्स आहे म्हणून 2 वेळा 7 आला. 5 किती वेळा आहे, 2 वेळा आहे, ठीक आहे. आणि 4 किती वेळा आहे, 2 टाइम आहे. आता इथे 6 नंबर नाहीये म्हणून 6 पण रिप्लेस झाला. म्हणजे आता ह्या व्यक्तीचा, जो कोणाचा हा मोबाईल नंबर असेल त्या व्यक्तीकडे काय काय मिसिंग आले, तर त्याच्याकडे मिसिंग आला 3 नंबर, त्याच्याकडे मिसिंग आला 1 नंबर आणि त्याच्याकडे मिसिंग आला 6 नंबर. ओके, आता याचा अर्थ म्हणजे याच्याकडे गुरु पण मिसिंग आहे, सूर्य मिसिंग आहे आणि शुक्र मिसिंग आहे. म्हणजे कधी कुठेतरी ही व्यक्ती काही बाबतीमध्ये खूप चांगली असणार आहे, पण डिसिजन घेताना तिला हमखास गडबड होणार आहे तिच्याकडनं. पण आता मोबाईल नंबर मध्ये शक्यतो मल्टिपल टाइम 8, मल्टिपल टाइम 4 आणि मल्टिपल टाइम 2 शक्यतो घ्यायचे नसतात. पण काही हरकत नाही. आता ह्या व्यक्तीचे थ्रेड्स बघा, 77558844 आले. तर ती व्यक्ती आपण बघितलं की 55 आलेली व्यक्ती कशी असते, तर ती संवादात हुशार, कम्युनिकेशन मध्ये ती चांगली असणार आहे. त्यानंतर 77 आलेली व्यक्ती कशी असते, तर सोशल नेटवर्किंग, तिची फ्रेंड सर्कल खूप चांगली असणार आहे, खूप जास्त असणार आहे. ओके, फ्रेंड सर्कल चांगलं असणार आहे. त्यानंतर 88 असल्यामुळे आयुष्य संघर्षाने भरलेलं. तर इथे ती व्यक्ती दुसऱ्यांसाठीच जगत असते, म्हणजे तिचं ऍट द लास्ट मोमेंटला त्या व्यक्तीकडे काहीच उरत नसतं. आणि 4 आपण बघितलं तर 4 मध्ये सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत टाळले पाहिजे. म्हणजे हा जो नंबर आहे शक्यतो 4 शक्यतो टाळायला पाहिजे. कारण काही रिसर्च मध्ये असं लक्षात आलं की 2 मल्टिपल टाइम 2, मल्टिपल टाइम 4, मल्टिपल टाइम 8 असलेल्या व्यक्तींकडे थोडं आजारपण येत असतं, किंवा त्यांच्याकडे कंटिन्युअस काही ना काही आजारपण म्हणजे दवाखाना, किंवा त्यांच्याकडे मशनरी काम निघतच असतं. असा एक एक्झाम्पल आहे. तर आपण ते पुढे अजून बघू. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. आता आपण याची पुढचा रूल बघणार आहे. ओके, रूल नंबर 3 बघणार आहे. तर रूल नंबर 3 हा काय असणार आहे, आतापर्यंत आपण रूट नंबर काढला, मागच्या लेक्चर मध्ये आपण ड्रायव्हर नंबर काढला, कंडक्टर नंबर काढला, त्याचे मिसिंग नंबर काय असतात ते बघितले, त्याचे थ्रेड्स काय काय असणार आहे ते बघितले, त्याच्या रूट नंबर वरून ती व्यक्तीचा फोन नंबर कसा असणार आहे, तो कुठे युज होईल ते आपण बघितलं. आणि मग आताच्या लेक्चरला आपण काय बघितलं की ग्रीड मध्ये त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आपण टाकला आणि 0 रिप्लेस केला. आता रूल नंबर 3 काय, अजून डेप्थ मध्ये आपण बघणार आहे. अजून डेप्थ मध्ये म्हणजे काय की हा जो काही मोबाईल नंबर होता याच्यात आपण कंजंक्शन पेअर्स तयार करणार आहे, म्हणजे 2-2च्या जोड्या तयार करणार आहे. मग आता 2-2च्या जोड्या कशा तयार झाल्या, फॉर एक्झाम्पल हा नंबर होता 9828775544, हा जो काही नंबर होता याच्या आपण आता 2-2च्या पेअर तयार करणार आहे. म्हणजे टोटल नंबर किती, हा 10 आकडी नंबर आहे, पण याच्या कंजंक्शन पेअर 2-2च्या तयार केल्यावर तर 9 जोड्या आल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा, 98 झाला, एक जोडी तयार झाली. मग आली 82, दुसरी जोडी तयार झाली. मग आला 28, तिसरी जोडी तयार झाली. एक सोडून एक, पुढचा नंबर आपण बघतोय. 98 झाला, मग 82 आला, मग 28 आला, मग आला 87, मग आला 77, मग आला 75, त्यानंतर 75 नंतर 55, त्यानंतर 54, त्यानंतर 44. असे टोटल 1 2 3 4 5 6 7 8 9 जोड्या तयार झाल्या. ओके, कळल्या या जोड्या मी कशा घेतल्या.
जो काही मोबाईल नंबर होता त्याचे आपण कंजंक्शन पेअर्स म्हणजे संयोग जोड्या म्हणतो ना शब्द, त्या तयार करून घेतल्या. अशा 9 जोड्या आपल्या तयार झाल्या. आता ह्या 9 जोड्या, हे 9 पेअर्स जे असतात हे आपल्याला काय सांगत असतात? तर आपण आता बघितलं होतं की मल्टिपल, एक मिनिट हा, माझी मीटिंग अजून 10 मिनिटांनी संपेल, मग आपण परत जॉईन करायची आहे. तर तोपर्यंत मी लेक्चर अजून कंटिन्यू करते आणि मग पुन्हा लगेचच आपण जॉईन करू. तर आता हा नंबर आहे 9882287777755554 आणि 44, ह्या ज्या पेअर तयार झाल्या या काय सांगत असतात? तर फॉर एक्झाम्पल आता जवळच्या, आता बघा इथे बघा, इथे आला जो नंबर आला 82 आणि 28, हे सेमच आहे. 8 म्हणजे कोण असतो? तर शनीसाठी दिलेला नंबर, आणि 2 कोणासाठी? चंद्रासाठी. म्हणजे ह्या व्यक्तीचा, ही जी कोणी व्यक्तीचा नंबर होता याच्यामध्ये 28 आणि 82 हे सेम वर्किंग करणार आहे. तर चंद्र आणि शनी किंवा शनी आणि चंद्र अशा ह्या 2 पेअर तयार झाले. मग आपण त्या केसमध्ये एक पेअर बघितली तरी चालणार आहे. तर आता आपण बघू. फॉर एक्झाम्पल सर्वात छोटी वाली जोडी 28 ची एक एक बघत जाऊ. आता 28 नंबर काय असते? तर 28 नंबर काय सांगत असते? इथे मी एक मिनिट, मी हा नंबरच्या पेअर तयार करू. तुमच्याकडे लिहिलेले आहे ना या पेअर? प्रत्येकाने लिहून घ्या एक्झाम्पल म्हणून. मी पण मग माझ्याकडे 98822877755554 अँड 44, ह्या आपण 9 पेअर तयार झाले. तर ह्याचे थ्रेड्स काय, याचे वैशिष्ट्य काय ते आपण बघूया. फॉर एक्झाम्पल आता इथे आपल्या जवळची पेअर येते ती म्हणजे 28 नंबर. तर 28 नंबर काय आता, हे माझ्याकडे इंग्लिश मध्ये होत्याच, तर मी ते मराठीतून कन्वर्ट केलेले, पण हे आता मराठीत म्हणजे शब्दशः ते गुगल मीटवर गुगल ट्रान्सलेट केल्यामुळे एवढे अर्थ होणार नाही, पण तरी मी तुम्हाला त्याचे डिटेल सांगण्याचा प्रयत्न करते. तर 28 नंबर आहे. तर 28 नंबर हा म्हणजे कोण असतो? तर चंद्र आणि शनीचा नंबर मिळून तयार झालेला. पण हा बऱ्यापैकी 28 ची टोटल पण काय येते? 10च येते. मग 10 नंबर हा कसा असतो? तर हे नंबर जो ज्याच्या मोबाईलमध्ये 28 आहे किंवा 82 येतो, तर ते थोडेसे सहनशील असतात, म्हणजे ते थोडेसे दयाळू असतात, किंवा ते लोकच मदतीला जात असतात. कोणाची मदत असेल म्हणजे त्यांच्याकडे मदत मागितली की हे लोक कसं पण करून, काही करून त्या व्यक्तीच्या मदतीला जातच असतात, ज्यांच्या मोबाईल नंबर मध्ये 28 आहे किंवा 82 असणार आहे. किंवा त्या म्हणजे लास्ट मोमेंट पर्यंत ते प्रयत्न करत असतात मदतीचा. त्यानंतर फॉर एक्झाम्पल आपण बघू, अजून आपल्या केसमध्ये आलेला आहे 44, जो जवळचा येणारा नंबर आहे. 44 नंबर काय सांगत असतो? तर 44 काय आहे? तर 44 हा नंबर व्यवसायासाठी एकदम उत्तम नंबर आहे. ओके. त्यानंतर हा नंबर जो म्हणजे 44 हा कोणाचा नंबर असतो? राहूचा. बऱ्यापैकी राहूला दिलेला 4 नंबर. तर 4 आल्यामुळे राहूकडे डिसिप्लिन खूप परफेक्ट असते. मग हा व्यक्ती एक चांगला म्हणजे त्याच्याकडे दूरदृष्टी चांगली असणार आहे, किंवा पुढे काय करायचं, प्लॅनिंग कशी करायची. राहूच्या प्रभावात असलेली व्यक्ती ही एकदम छान प्लॅनिंग करणारी असते. छान म्हणजे चांगली पण करत असते किंवा वाईट पण प्लॅनिंग करत असते, पण तिच्याकडे नेहमी एक्स्ट्रा प्लॅन तयारच असतात. तसा 44 नंबर असलेली व्यक्तीकडे हमखास प्लॅनिंग असणार आहे. एक प्लॅन नाही तर दुसरा युटिलाइज करतील, दुसरा नाही तर तिसरा युटिलाइज करतील, पण त्यांच्याकडे प्लॅनिंग असते, दूरदृष्टी हमखास असते. त्यानंतर 55 नंबर आणि 54 नंबर ते बघू. आता हा 54, एक 55 आणि 54 आणि 45 हे सेम असणार आहे. तर हे कसे असतात? 5 नंबर कोणाचा? बुधाचा, बुध. आणि 4 नंबर कोणासाठी असतो? तर राहूसाठी. आता याच्यात मित्र ग्रह आणि शत्रू ग्रह हे पण ठरलेले असतात. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल गुरु, चंद्र, सूर्य हे मित्र ग्रह असतात. हे एकमेकांची यांची कम्पॅबिलिटी खूप छान जमत असते. पण त्यातल्या त्यात बुध हा असा ग्रह आहे जो शत्रू ग्रहाशी पण दोस्ती करतो, मैत्री करतो, आणि मित्र ग्रहांशी पण तो मैत्री करत असतो. त्यामुळे बुधाचं शक्यतो सर्वांची जमून जात असतं. ओके. पण आता राहू, केतू म्हणजे 4 नंबर झाला, 7 नंबर झाला, 8 नंबर झाला, हे शक्यतो कोणाशी लवकर मैत्री करत नसतात. यांच्यात जमत असते. तर हे काही नंबर तुमच्या लक्षात ठेवायचं. हेच टॉपिक मी पुन्हा आता पुढे न्यूमरोलॉजीचा जो कोर्स कंडक्ट करेल त्याच्यात अजून डिटेलमध्ये असणार आहे. पण आता
इथे 5-4 नंबर बघा, 5-4 मध्ये काय, ते कमी संघटित असतात, शिस्तबद्ध असतात. म्हणजे त्यांना ते कसे असतात, तर ते युनिटीमध्ये काम करणारे, त्यांना युनिटी नाही, युनिटीमध्ये नसणार, तर त्यांना सिंगल म्हणजे एकटं काम करायची त्यांना सवय असते, की जरी टीम वर्क जरी असलं तरी ते त्यांच्या पद्धतीने ते त्यांचंच काम करत असतात. त्यांना जेव्हा गर्दी किंवा असं मिळून काम करायची वेळ येते तेव्हा ते हमखास भांडणं करतील किंवा गडबड करतील, किंवा त्यांची जी डिसिप्लिन आहे ती झाली तरच ते काम करत असतात. त्यांना एक प्रॉपर पाथनेच फॉलो करायला आवडत असतं, म्हणून ते शक्यतो एकटं राहूनच काम करत असतात. 5-5 नंबर जो असतो तो कसा असतो, तर त्यांना प्रवास करायला आवडतो. जसं आपण वरती बघितलं की कम्युनिकेशन ते चांगलं करत असतात. ते ज्या फील्डमध्ये जातात, शक्यतो मी नेहमी सांगत असते की मोबाईल नंबरमध्ये 5-5 नंबर असू द्या, 5-6 नंबर असू द्या, हे लोक बऱ्यापैकी व्यवस्थित कव्हर करत असतात. म्हणजे ते कम्युनिकेशन चांगलं असल्यामुळे बिझनेसमध्ये ते व्यवस्थित करू शकतात. 5-6 नंबर हा बऱ्यापैकी मोबाईल नंबरमध्ये पाहिजेच. पैशांच्या बाबतीत सुद्धा तो चांगला असतो. तर अशा पद्धतीने हे काही नंबर्स आहे. त्यानंतर आपण बघितल्या आपल्या याच्यामध्ये आलेला 87 नंबर, 77 नंबर आणि 75 नंबर, ते आपण बघू आता. 77 ही मी ही वर्ड फाईल तुम्हाला म्हणजे पीडीएफ करून मी तुम्हाला आता ग्रुपला टाकते, आणि मग तुम्ही आज टास्क म्हणून रात्री किंवा नंतर एवढ्या येत्या 8 दिवसामध्ये तुम्ही अजून 10 ते 15 नंबर घ्या आणि त्यांचे थ्रेड्स बघा की हे थ्रेड्स कसे असतात. आता बघा 77 नंबर, 77 नंबर सॉरी 75 पण आलेला आहे. तर 75 नंबर कसा असतो, तर 7 कोणाचा, केतूचा, आणि 5 नंबर कोणाचा आहे, बुधाचा. त्यामुळे ते अधिक विश्लेषकात्मक असतात किंवा कमी सर्जनशील असतात. म्हणजे त्यांच्याकडे केतू, आता केतू सुरुवातीला आला, केतू आल्यामुळे केतू हमखास भरकटणारा असतो, त्याच्याकडे मल्टिपल आयडियाज असतात, पण तो गोल प्रॉपर करत नसतो, त्याला प्रॉपर अचिव्हमेंट म्हणजे गोल जो असतो तो करत नाही. पण त्याच्याकडे क्रिएटिव्हिटी, आयडियाज खूप असतात आणि तिथेच तो गडबड करतो. कारण बुध हा कोण समजला गेलाय, तर सूर्याचा मुलगा, म्हणजे सूर्याचा जवळ असल्यामुळे तो नेहमी डिपेंडेंट राहणारा, सूर्याच्याच जवळ असल्यामुळे तो प्रत्येक गोष्ट डिपेंडन्सी त्याची वाढत गेली. म्हणजे 9 प्लॅनेट्स मध्ये सुद्धा बुध हा सूर्याच्या खूप जवळ आहे असं बघितलं तर ऍस्ट्रॉनॉमी प्रमाणे. मग इथे पण काय होतंय की बुध हा डिपेंडेंट झाला, म्हणून इथे जेव्हा केतू भरकटला तिथे बुधाचं काहीच चालत नसतं. मग ज्यांच्या मोबाईल नंबरमध्ये 75 आलेला आहे त्यांच्याकडे आयडियाज खूप आहे, पण ते ऍक्च्युअल प्रॅक्टिस मध्ये ते करू शकत नाही. किंवा 57 नंबर असलेले व्यक्तीकडे पण आयडियाज, मल्टिपल आयडियाज आहेत की आपण हे करू, आपण ते करू, पण जेव्हा ऍक्च्युअल काम करायची वेळ येते तेव्हा त्यांची क्रिएटिव्हिटी कमी होते किंवा त्यांना तेवढ्या अचिव्हमेंट त्यांना मिळत नसते, अचिव्ह करू शकत नाही ते. त्यानंतर 77 नंबर बघा, 77 नंबर मध्ये केतू केतू आला म्हणजे डबल मल्टिपल आला, आणि आपण बघितलं की 2 टाइम जर असेल तर चांगला, मल्टिपल झाला, मोर दॅन 2 नंबर आले तर मग तिथे ती गडबड होत असते. मग 77 नंबर काय, तर केतूच्या क्रिएटिव्हिटी वाढली आहे. आता केतूची क्रिएटिव्हिटी वाढल्यामुळे काय असतो, तर हा बुद्धिमान शोधक, म्हणजे याला डीप डेप्थ मध्ये जायला आवडतं, एकदम डेप्थ मध्ये, म्हणजे तो रिसर्चर असतो किंवा त्याला एखादी गोष्ट समजली तर तो अजून त्याच्यामध्ये त्याचा शोध घेण्याचा तो प्रयत्न करत असतो. म्हणून 77 नंबर पण चांगला समजला गेलेला आहे. पण मल्टिपल 7 झाले तर तो व्यक्ती एकटा राहायला पसंत करतो, त्याला जास्त फ्रेंड सर्कल नसतो किंवा तो भांडणं करतो, असं पण आहे. तर अजून आपल्या लास्टला येतोय 98 नंबर, शेवट. 82 नंबर बघा, आपल्या ह्या ग्रीड मध्ये आला होता 82. 82 कसं आहे, तर 82 मध्ये पण 28 आणि 82 हे दोन्ही म्हणजे 28 आणि 82 हे दोन्ही सेम सांगितले, शनी आणि चंद्र. तर मग इथे पण काय होतं की ही व्यक्ती नेतृत्व करणारी, धैर्य म्हणजे असणारी, भांडणात पुढे थांबणारी अशी ही करू शकते 82 नंबर असलेली. पण ही व्यक्ती वैवाहिक जीवनात स्थिरतेचा अभाव आणू शकते. म्हणजे तिथे ही कुठेतरी यांच्या म्हणजे असं बघण्यात आले की 82 नंबर किंवा 28 नंबर असलेल्या व्यक्तींच्या, मोबाईल नंबर असलेल्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये थोडीशी वैवाहिक जीवनामध्ये थोडंसं प्रॉब्लेम येत असतात किंवा ताटातूट ठरलेली असते किंवा थोडस अंतर त्यांच्यामध्ये ठरलेलं असतं. तर चार्ट मध्ये पण एक बघितलं तर हे लोक असं म्हटलेले की एक तर कधीच हे लोक एक तर लग्नच करत नाही किंवा अनेक वेळा पण लग्न करतात. तर हे आपण जेव्हा डिटेल बघू तेव्हा जाऊ. मग इथे आता ही जी स्टेटमेंट आहे इथे त्या व्यक्तीचा
कंडक्टर नंबर बघावा लागतो, ग्रीड नंबर रूट नंबर बघावा लागतो, त्यानंतर त्याचा ड्रायव्हर नंबर बघून आणि त्याचा पर्सनल इयर नंबर त्यावेळेसचा काय आलेला आहे. म्हणजे समजा एखादी व्यक्ती हा नंबर घेऊन आली तर त्या केसमध्ये फक्त मोबाईल नंबर न बघता ऍडिशनल आपण त्याचा इनर सोल नंबर बघत असतो, पर्सनल इयर नंबर बघत असतो, कुआ नंबर बघत असतो. अशी 4 ते 5 नंबर बघून मग आपण बघतो की ही व्यक्तीची खरंच ओके, माझी मीटिंग संपलीये.